साप्ताहिक प्रवचनमालेचा विषय आहे श्रीरामकृष्ण वचनामृत आणि श्रीमद्भगवद्गीता एक चिंतन. 9वा अध्याय आपण बघत आहोत वचनामृताचा. आणि पुरुष आणि प्रकृती हे विषय तत्त्वज्ञानामध्ये खूप महत्त्वाचे आहेत. गीतेमध्ये याचा बराच विचार झाला आहे. पुरुषं प्रकृतींचैव विद्यनादि उभावपि. हे दोन्ही अनादि आहेत. म्हणजे पुरुषही अनादि आहे आणि प्रकृती अनादि आहे. ब्रह्मही अनादि आहे आणि मायाही अनादि आहे. आणि अनादि असल्यामुळे ते अविनाशी आहेत. ज्याला प्रारंभ नाही त्याला अंत नाही, आणि ज्याला अंत आहे त्याला प्रारंभ पण आहे. गीता आपल्याला हे सतत सांगते की माया ही असते आणि नसते पण ब्रह्म हे नेहमीच असतं. परंतु ब्रह्म आहे ही जाणीव आपल्याला मायेच्या साह्यानेच होते. जर माया नसेल तर आपल्याला ब्रह्माची जाणीव होणार नाही. म्हणून सगळं काही मायेच्या अंतर्गत येते. अगदी मुक्तीसुद्धा मायेच्या अंतर्गतच आहे. बंधन आणि मुक्ती हे मायेच्या अंतर्गतच आहे. म्हणजे कोणतीही अनुभूती कोणत्याही स्तरावरची असो, माया सोडून नाही आहे. म्हणून श्रीरामकृष्णांनी त्याला आद्यास्वरूपिणी म्हटलं आहे. ती आद्यास्वरूपिणी आहे. ती आदी म्हणजे प्रारंभापासून आहे. विद्यनादि उभावपि. पुरुषं प्रकृतींचैव विद्यनादि उभावपि. उभौ अपि दोन्हीसुद्धा त्या आधीच आहेत. म्हणून श्रीरामकृष्णजी सतत म्हणतात की जे ब्रह्म ती शक्ती नाही, दोन वेगवेगळे नाही आहे. कारण ब्रह्माचा विचार आपण मायेच्या माध्यमातूनच करू शकतो. दुसरा काही पर्याय नाही. म्हणून तिची कृपा संपादन केली पाहिजे. म्हणजे ब्रह्माची कृपा संपादन करण्यासाठी मायेची कृपा संपादन करून घ्यायला पाहिजे. त्रिभिर्गुणमयी भावई बी सर्वमिदं जगत. गीता म्हणते की सगळं जगत, इथे म्हटलं आहे भुरळ पाडून सृष्टीस्थिती प्रलयाच्या घडामोडी करीत असते. सृष्टीस्थिती संहार आहे आणि नाही आहे. म्हटलं तर आहे, म्हटलं तर नाही आहे की नाही. याचं कारण काय? मनाच्या माध्यमातूनच आपण त्याचा अनुभव करू शकतो. मनाचं अस्तित्व संपलं की सृष्टी नाही, स्थिती नाही आणि संहार किंवा ज्याला आपण लय म्हणतो किंवा नाश म्हणतो, काहीच नाही आहे. म्हणून मायेला आदी नाही अंत नाही असं म्हटलं जातं. कारण आपण आधी म्हटलं की अंताचा आपल्याला बोध होतो. म्हणून इथे आद्यास्वरूपीने जे म्हटलं आहे हे या अर्थाने म्हटलं आहे की त्याला आदी नाही आणि अंत नाही या अर्थाने. ओम नमो जी आद्या, तिथे ब्रह्माचं नमन केलं आहे ज्ञानेश्वर महाराजांनी. पहिल्या ओबीचं पहिलंच चरण आहे ओम नमो जी आद्या. मी आद्याला म्हणजे ब्रह्म आद्यरूपी ब्रह्माला नमन करतो. कारण त्याचं नाव काय आहे? ओम आहे. ओम हा प्रणव आहे आणि ब्रह्म हे प्रणव स्वरूप आहे. ब्रह्माला हाका मारायचा असला तर त्याला आपल्याला ओंकार शब्द उच्चारून त्याला बोलावता येतं. म्हणून तस्य वाचक प्रणव हा योगशास्त्र सांगतं. त्याचं वाचक हा प्रणव आहे. म्हणून ओंकार जप हा महत्त्वाचा मानला जातो. सर्वच मंत्रांशी ओंकार हा जोडलेला असतो. कारण काय? ते परब्रह्माचं वाचक आहे. परब्रह्माला काही नाव नाही आहे, पण अगदी जवळचं नाव म्हणता येईल तर आपण त्याला ओंकार म्हणतो. म्हणून इथे जगाला भुरळ पडून लिहिली आहे हे आपल्याला कळत नाही, त्याला इथे भुरळ पाडलेलं म्हटलं आहे.
हे आपल्याला समजत नाही आहे. कारण भुरळ पडल्यामुळे काय होतं, जी गोष्ट जशी दिसत नाही. आपल्या व्यवहारातसुद्धा आपला हा अनुभव असतो की आपल्याला भुरळ पडली कोणत्याही गोष्टीची की जी गोष्ट आहे जशी दिसत नाही, वेगळी दिसते. त्यालाच म्हटलं आहे मोह. आपण नेहमीच मोहात पडतो. साध्या साध्या गोष्टीमध्ये कोणी आपल्याला काही गोष्टी विकायला येतो विक्रीला, तो आपल्याला अशी भुरळ पाडतो की वाटते हां म्हणतो सगळं खरंच आहे. आणि तसं काही नसतं. त्याला आपला फक्त प्रॉडक्ट विकायचा असतो. आणि एकदा दिला, तुमच्या माथी मारला की तो मोकळा झाला. प्रत्येक बाबतीमध्ये असंच असतं. म्हणून इथे श्रीरामकृष्ण म्हणतात, ईश्वर लाभ झाल्यावर हे सगळं क्लिअर होतं, सगळे संशय फिटतात. नाही म्हटलं आहे, ईश्वर लाभ झाल्यावर त्याचं बाह्य ऐश्वर हा उपसंहार आहे. या अध्यायाला इथे उपसंहार चे जे विचार आहे ते मांडले 4-5 वाक्यांमध्ये. ईश्वर लाभ झाल्यावर त्याचं बाह्य ऐश्वर, जागतिक ऐश्वर भक्त पार विसरून जातो. विसरून जातो, विसरण्याची प्रक्रिया. विसरून जातो फक्त शब्द आहे तिथे. विसरून जातं म्हणजे त्याच्या लेखी त्याचं अस्तित्व राहत नाही, या अर्थाने आपण विसरून जातो म्हटलेलं आहे. की नाही, जसं आपण व्यवहारात विसरतो तसं नाही की नाही. कारण का व्यवहारात विसरलं की पुन्हा आठवतं आपल्याला, पुन्हा तेच करतो आपण. काही वेळापुरतं विसरणं असतं, पण पुन्हा आपण तेच करतो. म्हणून इथे पार शब्द वापरला आहे. समूळ विसरून जातो तो, त्याचा मागमूससुद्धा राहत नाही. कारण काय, संशय अज्ञान हे सदाच संपून जातं. एकदा संपतं तर पुन्हा न येण्यासाठी संपतं ते. म्हणून आपण व्यवहारामध्ये ह्या ऐश्वर्यात राहतो. हा ऐश्वर देवाचं ऐश्वर आहे, हे विसरून जातो. आपण त्याच्यात आसक्त होतो. देवात आसक्त होत नाही, त्याच्या ऐश्वर्यात आसक्त होतो की नाही. बगीचा बघायला गेलो आहेत आपण, त्या बगीच्याच्या मालकाची गाठ घालायला पाहिजे असं श्रीरामकृष्ण म्हणतात. त्याची गाठ घ्या, बाकी मग सगळं तू व्यवस्था करून देईल आहे. लोक येऊन त्या गेटपाशी त्या वॉचमनशीच गप्पा करत बसतात आहे की नाही, बराच वेळ. तेव्हा तिथेच वेळ घालवतात. तो तिथे फक्त कशाला ठेवला आहे, येण्या जाण्यावर लक्ष ठेवायला ठेवलं आहे की नाही. त्याला गेटमन म्हणतात. पण लोक काय करतात, त्याच्याशीच गप्पा मारतात, त्याच्याशीच बोलतात, त्याच्याशीच त्याच्याकडूनच माहिती घ्यायला बघतात. नाही, परंतु मालकाशी ओळख करून घ्यायला पाहिजे. सुंदर. अगदी जे आपण चूक नेहमी करतो, आधी मालकाला गाठा, त्याची ओळख करून घ्या, बाकी सगळ्या गोष्टी मग त्या आपोआप घडत असतात. त्यासाठी तुम्हाला वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत की नाही. पण आपण व्यवहारामध्ये ही चूक नेहमीच करत असतो. आणि इथे पण अध्यात्म मार्गामध्ये सुद्धा आधी ईश्वराची ओळख करून घ्यायला पाहिजे. कारण सगळं ऐश्वर म्हणजे हा विलास, या अर्थाने. हा जो विलास आहे, हा खेळ आहे. ब्रह्मांड सगळं अनंत ब्रह्मांड आहे, आपल्याला कल्पनाच करता येत नाही. आजकाल तुम्हाला गुगलवर बघायला मिळेल, जे ज्ञात ब्रह्मांड आहे ते सुद्धा इतकं अफाट आहे की नाही. हजारो प्रकाश वर्षांचा शोध लागला आहे तिथलंच आपलं दिसतं आहे. म्हणजे एक प्रकाश वर्ष मी किती काळ होईल, किती अंतर होईल अंतरात मोजलं तर. 1 सेकंदामध्ये प्रकाश किती 1,86,000 काहीतरी आहे, तर कोणाला माहीत असेल विद्यार्थ्यांना. आणि ते एका वर्षाचे किती सेकंद होणार, आणि इतके हजारो प्रकाश वर्ष दूर आहेत. आणि अशा ब्रह्मांडांचा शोध लागला आहे, दुर्बिणीने बघितला गेला आहे. पण ते म्हणजे काहीच नव्हे, हे भगवंताचं ऐश्वर्य आहे की नाही. त्याला गीतेमध्ये विभूती म्हटलेली आहे की नाही, किंवा 9व्या आपल्या शेवटच्या याच्यामध्ये भूती म्हटलेलं आहे. भूतीर नीतीर मतीर मम असं म्हटलं आहे. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्जय तत्र श्री विभूती ध्रुवा नीतीर मती मम की नाही. हे सगळं काही आहे, हे भगवंताचं ऐश्वर्य आहे की नाही. म्हणून ते भगवंताचं ऐश्वर्य जे आहे त्याने आपण, जसं लहान मुलं असतात ना छोटी छोटी, त्यांना सगळंच अद्भुत दिसत असतं. कारण ते जे काही बघतात ते पहिल्यांदाच बघत असतात. त्यांना प्रत्येक गोष्ट ती त्याला मजा वाटते, त्याची अद्भुत वाटते की नाही.
त्याच्याकडे तो त्याला फुलपाखरू सुद्धा त्याला खूप छान वाटतं, मजेदार वाटतं. आपण फुलपाखरं बघून बघून कंटाळलो होतो. आता फुलपाखरं आपलं काही होत नाही, आहे की नाही. आपण ती गोष्ट नेहमी बघून बघून आपले डोळे आता निवडले आहे. आता आपलं त्यात काही मजा काही वाटत नाही, आश्चर्य काही वाटत नाही. परंतु हे आश्चर्य वाटलं पाहिजे भगवंताचं ऐश्वर्य. जसं मी ब्रह्मांड, पृथ्वी म्हणजे काय, त्याला काही अस्तित्व आहे की नाही समोर नसतो. ब्रह्मांड आनंद काय, याच्यामध्ये पृथ्वीला काय अस्तित्व आहे, पण अस्तित्व आहे त्याची आपण कल्पना करू शकत नाही. म्हणून एक कण आहे, जसं समुद्राच्या तटावर वाळू असते, त्यातलं एक वाळूचं कण म्हणा, कारण आपण तिथं राहतो आणि आपल्यासाठी पृथ्वी म्हणजे सगळंच काही आहे की नाही. वसुंधरा म्हणतात पृथ्वीला नाही. परंतु तत्त्वज्ञानाच्या भाषेमध्ये काय आहे, तो मनाचा खेळ आहे. मनातून बघतो. आणि हा जो काळ आहे, आपण गेल्या वेळी बघितलं होतं, ही काळाची संकल्पना आहे, त्याच्यातून इतिहास निर्माण होतो की नाही. इतिहास म्हणजे काय, काल, त्याच्या पलीकडे, त्याच्या पलीकडे, त्याच्या पलीकडे, असं असं आपण मागे मागे जात जातो की नाही. आपण ती मोजणी कुठे असते, आपल्या मनात असते की नाही. म्हणजे म्हटलं आहे ते गेलं की सगळंच गेलं, मग काहीच शिल्लक राहिलं नाही. म्हणून भगवंताचं ऐश्वर आहे, त्याला बघितल्यावर त्याच्या ऐश्वर्याचा विसर पडत असतो. एकदाची ब्रह्मानंदी टाळी लागल्यावर मग ह्या बाह्य वस्तूंचा हिशेब टिपत बसायला सवड आहे कुठे. फार छान वाक्य आहे. या दिवशी छान आहे म्हणतो मी, की आपल्याला हीच सवड आहे फक्त टिपत बसायला, आहे की नाही. आपण तेच करतो की नाही. भगवंताच्या ऐश्वर्याबरोबर हे ते आपलं भगवंताचं ऐश्वर हे पण माहीत नसतं. भगवंताचं ऐश्वर म्हणजे भगवंताशी जोडल्या गेलेलं आहे. भगवंता मायाशी जोडला गेला, अभिन्नपणे जोडला गेला, अभेदपणे जोडला गेला आहे, पण त्याचा आपल्याला पत्ताच नसतो. आपण ह्याच गोष्टींमध्ये त्याची वाक्य फार सुंदर आहे. बाह्य वस्तूंचा हिशेब टिपत बसायला सवड आहे कुणाला की नाही. ज्याची ब्रह्मानंदी टाळी लागली आहे त्याची की नाही. आपल्याला फक्त तीच सवड आहे. आपण सवड कुठे आहे, सवड कुठे आहे, म्हणजे सवड आहे आपल्याला, पण ते हिशेब टिपण्याची, बाह्य विषयांचा हिशेब टिपण्याची आपण जन्मभर फक्त तेवढंच करतो. म्हणजे ज्याची काहीच गरज नाही की नाही, त्याच्यासाठी आपला संपूर्ण वेळ आपण देतो. म्हणजे सवड आहे कुणाला, आपल्याला त्याचीच सवड आहे. सवड म्हणजे वेळ नाही, आपल्याला त्याची सवड आहे आणि तेच आपण जन्मभर करतो. हा विवेक आपल्याला सांगतो, हे विवेक ज्ञान आहे की. चिंतन मनन म्हणजे विवेकाचा उदय होतो, त्याचा विस्तार होतो. म्हणून मग ते उदाहरण देतात नरेंद्राचं. नरेंद्र आहेच त्याच्याकडे. हा जो 10वा अध्याय आपण आता बघणार आहोत याच्यानंतरचा, त्याच्यामध्ये ते विवेक नरेंद्राचं आधी येऊन गेलं आहे बऱ्याचदा, पण याच्यामध्ये श्रीरामकृष्णांची काय प्रतिक्रिया होते. आनंदाला पारावार नाही असं कितीतरी प्रकारे मास्तर महाशयांनी नरेंद्र आल्यानंतर श्रीरामकृष्णांमध्ये जो भाव उत्पन्न होतो त्याचं वर्णन केलेलं आहे कितीतरी प्रकारे. कारण शेवटी शब्दामध्येच मांडायचं असतं, दुसरा उपाय काय आहे मी. पण शब्दामध्ये जितकं काही शक्य आहे तितकं मास्तर महाशयांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे की नाही. की नरेंद्र दक्षिणेश्वरी आल्या की नरेंद्र दिसल्याबरोबर श्रीरामकृष्णांची काय मनाची प्रतिक्रिया होते की नाही. तिथे काय ते स्वतःच नाही की हा नरेंद्र एकदाचा दृष्टीस पडल्यावर कसंही करून का एकदा तो आला, दृष्टीस पडला, म्हणजे कसं ते कठीण आहे की नाही. नरेंद्र दृष्टीस पडणं कठीण आहे हे आपण बघतो. पण ते एकदा कसंही का होईना एकदाच्या दृष्टीस पडल्यावर ते काय म्हणतात, तुझं नाव काय आहे हे बघा. हे काय बाई, हा हिशेब आहे की नाही. हा हिशेब आपण नेमकं हिशेब म्हणजे काय आता सांगतात ते. हिशेब कशाला म्हणतात, हिशेब म्हणजे हा की नाही. तुझं नाव काय, तू राहतोस कुठे, तुझं घरच कुठे आहे की नाही. इथपर्यंत थांबत नाही आहे, आपण त्याची पाळंमुळं उकळून काढतो नाही की नाही. त्याचं अगदी इतकी माहिती करतो की त्याची काहीच गरज नसते आपल्याला नाही की नाही. आपण विसरून जाणार असतो नाही की नाही. आवश्यक थोडी माहिती घ्यावी लागते की नाही. कारण शेवटी काय व्यवहारामध्ये पुष्कळशा गोष्टी कराव्या लागतात नाही की नाही. आवश्यक त्या गोष्टी कराव्या लागतात, पुष्कळ अनावश्यक गोष्टी पण कराव्या लागतात. त्याची काही गरज नाही आहे केली तरी. आपण मनाचा व्यय करतो. श्रीरामकृष्णाला म्हणतात मन उगाच खर्च घालतो की नाही. स्वामी विवेकानंद त्याला डिसिपेशन ऑफ एनर्जी म्हटले. मन उगाच खर्च करून टाकतो. कर्मयोगात आहे आपण ते म्हणतात अशी काहीतरी बाब आहे की मन उगाच खर्च करण्याची.
मनाचा इतका व्यय होतो, म्हणजे अव्यय म्हणजे अपव्यय होतो. व्यय म्हणण्यापेक्षा अपव्यय म्हणता आलं. खर्च करणं आणि उगाच खर्च करणं, इतका अपव्यय होतो. ते माझं सुंदर आहे. आणि त्यांनी शब्द वापरले, विशेषण वापरलं आहे, वगैरे उबार विचारपूस करण्याची गरजच नाही मुळी. त्यांनी ते उबार शब्द वापरला आहे. निरर्थक की नाही. अर्थ हे आपण वाचतो आहे, बोलतो आहे, परंतु शेवटी काय व्यवहारामध्ये आणणं उतरवणं कठीण आहे की नाही. कारण आपलं तसंच बनलेलो आपण, लहानपणापासून तसेच बनलेलो आहोत, तसंच सगळं बघतो आहे, तसंच आपण चारीकडे बघतो आहे आणि त्याप्रमाणे आपण घडलेलो आहोत की नाही. त्याप्रकारे वेगळं घडण्याचा प्रयत्न झालेला नाही आहे, तो जाणीवपूर्वक व्हायला पाहिजे. म्हणजे म्हणतात आणि आणखी म्हणतात, आणि विचारायला फुरसत तर हवी ना. अगदी साधे साधे वाक्य आहेत, पण बघा तुम्ही त्याचा विचार करा तुम्ही की नाही. याच्यातून तुम्हाला कितीतरी कळू शकतं आणि आपल्या साधनेच्या दृष्टीने कितीतरी आपल्याला त्याच्यावर चिंतन करता येऊ शकतं. फुरसत तर हवी ना, नाही सवड तर हवी ना, आहे की नाही. आपल्याकडे बस यासाठी खूप फुरसत आहे, सवड आहे की नाही. त्याप्रमाणे आपण घडलेलो आहोत, त्याप्रमाणे आपलं संस्कार मन घडलेलं आहे. म्हणून त्यांनी आणखी नरेंद्राचं उदाहरण दिल्यानंतर आणखी एक उदाहरण हनुमानाचं उदाहरण दिलं आहे की नाही. हनुमानाला एका जणानं विचारलं, आज स्थिती कोणती. एवढाच फक्त प्रश्न आहे, आज स्थिती कोणती. तर हनुमानं उत्तर दिलं, रे बाबा रे, वार तिथी नक्षत्र वगैरेंची उठाठेव मी करीत नसतो. आता 3 शब्द आहेत बघा, सवड आहे, उबार आहे, नंतर फुरसत आहे आणि इथं उठाठेव आहे की नाही. या सगळ्यांचा एकत्रित विचार केला तर आपल्या लक्षात येईल, मला एक राम माहीत आहे, त्याचं मी आपलं नेहमी चिंतन करीत असतो. नंतर शेवटचा शब्द आहे या अध्यायाचा, बस आहे की नाही. बस म्हणजे थांबलं की नाही, ते पुढे जातच नाही मी. आपल्याला नुसत्या कल्पना वाटतात, कारण काय आपल्याला दुसरं काही माहीतच नाही आहे. ह्या सगळ्या कविकल्पना किंवा नुसत्या एक अफाट म्हणजे मोकळे सोडलेले विचार, मुक्त विचार वाटतात की नाही. तसं नाही आहे की नाही. आपल्याला कळतच नाही आहे की आपल्या मनाला कसं वापरायचं. त्याचं शिक्षण आपल्याला मिळालेलं नाही आहे की नाही. आपल्याला कुठंच शिकवलं नाही, घरी नाही, दारी नाही, शाळेत नाही, कुठंच शिकवलं नाही आहे की मनाचा अधिकाधिक उपयोग कसा करून घ्यायचा, मॅक्झिमम आउटपुट त्यातून कसं काढायचं की नाही. म्हणजे आपल्या भल्यासाठी की नाही, आपल्या हितासाठी त्याचा उपयोग अधिकाधिक कसा करून घ्यायचा याचं आपल्याला कधी. आणि शास्त्र यासाठीच असतात. गीता म्हणा, आपण जे ग्रंथ वाचतो वचनामृताचा, शास्त्रांचा उपयोग हाच असतो की तुम्हाला हा जो आडमार्गाला जाणं म्हणू शकतो आपण की नाही, किंवा ज्याचा काही संबंधच नाही आहे, अशा गोष्टींचं मागे लागतो आपण. आणि याच्यामध्ये आपल्या मनाची मेंदूची शक्ती खर्च होते, आवश्यक नाही ती की नाही. आपण त्याला म्हणू शकतो की ते फार आवश्यक आहे म्हणून, आपण म्हणू शकतो ते फार आवश्यक आहे, त्याशिवाय आम्हाला कसं करणार हा प्रश्न आपण विचारू शकतो. आणि आपल्यापुरतं का होईना त्याला महत्त्व पण आहे की नाही. म्हणून हे 2 उदाहरणं मोठी दिली आहेत की नाही. आता त्याच्यावरून तुम्ही रिफ्लेक्ट करा आणि मग आपल्याला पडताळून बघा आपण कुठे आहोत की नाही. दोन्ही खूप मोठी उदाहरणं आहेत, एक नरेंद्राचं आहे आणि दुसरं हनुमानाचं आहे की नाही. दोन्ही उदाहरणं आहेत बघा. आणि आता नरेंद्राचं स्वतः रामकृष्णांचंच आहे, ते नरेंद्रमध्ये घालतात आणि तो आल्यानंतर मी विसरून जातो स्वतःला. मी इतर बाकी माझं कुठं लक्षच जात नाही, ज्याला आपण म्हणतो फोकसिंग म्हणतो साधारणतः म्हणतो आहे की नाही. किंवा त्याला म्हणतो तुम्ही त्याला वगळून टाका, जे अनावश्यक विषय आहेत, एलिमिनेशन आहे की नाही. आपण त्याला सायन्स ऑफ एलिमिनेशन म्हणू शकतो की नाही, की त्याला तुम्ही एलिमिनेट करा, वगळून टाका. आता ते वगळून टाका म्हणजे तुम्हाला हा जन्मभराचा प्रयास आहे की वगळून टाकता टाकता या यांनी हनुमंतांनी इतकं वगळून टाकलं की तुम्हाला फक्त राम माहिती आहे म्हणतो आहे की नाही. राम शब्द 2 शब्दांचा, 2च अक्षर आहेत राम, बस तेवढं 2 अक्षर मला माहिती आहे. आणि बाकी तिथी वगैरे हे सगळे डिटेल्स आहेत आहे की नाही, त्याचा मी विचार करत नाही की नाही. आता काय हनुमानाने विचार नाही केला जन्मभरामध्ये नाही. त्याचं काय प्रचंड कार्य आहे, काय कर्तृत्व आहे. काय नरेंद्राने विचार नाही केला
आहे की नाही, खूप विचार केला, पण ते सगळं ब्रह्माशी जोडले, लक्षात घ्या, आहे की नाही. म्हणून आपण ते शंकराचार्यांचं ते म्हणलं ना, भगवत गुरु भगवंत रूपी गुरूंची मी सेवा शुश्रूषा करोती अहमिती. मी गुरुची सेवा करतो आहे. बघा फरक आहे. याला कर्मयोग म्हणा, ज्ञानयोग म्हणा, काही म्हणा, नाव आपण लेबल देऊ शकतो की नाही. शंकराचा शेवटचा अध्याय आहे तो, 18व्या अध्यायामध्ये, की अध्यापन आहे मी हे जे शास्त्र आहे की नाही, जे लोकांना सांगतो किंवा आपण जे काही करतो त्याच्यामागची कर्त्याची भूमिका कशी असावी, फार सुंदर सांगितलं आहे. आपण ते बघतो आहे, ते खूप महत्त्वाचं आहे ते मी, की मी देवाची सेवा करतो, गुरुरूपी देवाची सेवा करतो. शुश्रूषा, परिचारक असतात ना, नर्सेस असतात, नर्सिंग म्हणतात. शुश्रूषा म्हणजे नर्सिंग. जसा परिचारक हा नर्स मेल असेल किंवा फिमेल असेल, रोग्याची शुश्रूषा करतो, नर्सिंग करतो की नाही, तसं मी गुरुची सेवा करतो माझ्या कर्माद्वारे. ते कर्म कोणते असो, सर्वोच्च असेल किंवा सर्वोच्च नसेल, ते जागतिक दृष्टीने आहे, परंतु साधकाच्या दृष्टीने नाही आणि देवाच्या दृष्टीने पण नाही आहे. लक्षात घ्या, ते साधकाच्या दृष्टीने, देवाच्या दृष्टीने. फक्त जगाच्या दृष्टीने लहान आणि मोठं कर्म आहे. कर्म किती मोठं असलं तरी लहान होऊन जातं आणि किती लहान कर्म असलं तरी मोठं होऊन जातं. जर तुम्ही ब्रह्मसेवा केली, त्यालाच आपण गुरुसेवा म्हणतो, तर ते छोटंसं क्षुल्लक कर्म ज्याला आपण म्हणतात, इतर म्हणतात, ते महान होऊन जातं. म्हणून हनुमंतानी रामाचं नाव घेतलं, मला फक्त राम माहिती आहे की नाही. त्यानं जे काही केलं आहे की नाही, ते सगळं रामाची सेवा होती, शुश्रूषा होती की नाही. नरेंद्राने जे काही केलं ती गुरुची सेवा होती, लक्षात घ्या, आहे की नाही. आणि हेच सर्वात महत्त्वाचं आहे की नाही. आणि इतर गोष्टी आपणही करतो. मग आता त्याला तुम्ही म्हटलं ते उभार होऊन जातील, बाह्य वस्तू हिशेब होईल, तो उभार होतील वगैरे वगैरे, त्या उठाठेव होतील. त्याला ना वगैरेंची उठाठेव मी करीत नसतो. म्हणजे उचलून ठेवलं, आपण म्हणतो ना, ते काय थोडासा वेगळा विषय. आपण जप ध्यानाला बसतो, काय जे असेल ते, आहे की नाही, ते देवाला माहीत ना, आपल्याला माहीत आहे की नाही. काहीतरी बसतो आपला, देवाला तोंड दाखवतो ना, फार मोठी गोष्ट आहे की नाही. देवासमोर बसणं, त्याला तोंड दाखवणं, ही फार मोठी गोष्ट आहे. तोही आपल्याला बघत असतो, आहे की नाही. आता आपण कशाला बसलो आहे की नाही, देवाचं नाव घ्यायला बसलो आहे, जप करायला, ध्यान करायला, जे काय करायला बसलो आहे की नाही. मग काय होतं, मग आपण काहीतरी आणलेलं असते. कधी लोक प्लास्टिकच्या बॅगाच आणतात, कशाला आणतात माहिती आहे की नाही. आजकाल एवढे चांगलं ते प्लास्टिकच्या बॅग आणतात, त्या इतके आवाज करतात, आहे की नाही. ते आवाज करणाऱ्या बॅग आणतात मुद्दा म्हणून, माहीत नाही आहे की नाही. बरं ठीक आहे, आता ठेवून द्या. एकदा ठेवले, त्यांनी काय आवाज केला बॅगीने, ती काही स्वतःहून करत नाही बॅग आवाज, आहे की नाही. पण ती ठेवली. आता ते नाही, आता सरत असताना इकडून उचलून तिकडे ठेवतील, तिकडून उचलून इकडे ठेवतील, समोर ठेवतील, मागे ठेवतील, आहे की नाही. म्हणजे आता ते त्याला म्हणतात उठा ठेव, आहे की नाही. हा इथला शब्द आहे बरं, उठा ठेव म्हणजे, आहे की नाही. म्हणजे उठवायचं त्याला. आता तुम्ही बसले चुप बसा, तुम्ही त्यालाही बसू द्या, त्या बॅगेला तुमच्यावर आणला येतात, आहे की नाही. त्याचंही थोडंसं काहीतरी भाग्य उजळेल की नाही. पण तसं नाही, त्याला इथून तिथे कर, तिथून काही त्याच्यात हात घालतील, काहीतरी काढतील, काहीतरी होते. याचं काय, याला म्हणतात नसती उठाठेव म्हणता येईल, याची काही गरज नाही आहे की नाही. पण आपण ते सतत करत असतो. इकडली खुर्ची तिकडे हलवेल, त्याला धार करून ओढवलं आपण, अरे आवाज करायचा नसतो, शांत ठेवा. आपण तीच गोष्ट अगदी काय म्हणतो, आवाज न करता करू शकतो की नाही. कमी, आपण ज्याला आजकाल नॉईज पोल्युशन म्हणतो ना, आवाजाचं ध्वनी प्रदूषण की नाही. हा ध्वनी प्रदूषण जसं आकाशात ढगांचा गडगडाट झाला की नाही, आता ते तुम्ही कसं टाळणार की नाही. ती प्रकृतीच आहे, ते आदिदैविक आहे, त्याला तुम्ही टाळू शकत नाही. वीज कडाडली, त्याला कसं टाळू शकणार, ते आपल्या हातात नाही आहे. पण आपल्या हातात जे आहे ते सुद्धा आपण कुठे करतो, ते कमी शून्य करू शकतो की नाही. शून्य करणं कठीण आहे, पण अगदी कमीत कमी पण आपण त्याचा प्रयत्न करत नाही. याचं कारण काय आहे, याचं कारण ते नसती उठाठेव की नाही. नसती उठाठेव, नसतं बोलणं. आपण अगदी हळू आवाजात बोलू शकतो, मोठ्याने बोलणं. म्हणजे या सगळ्या गोष्टी इतक्या आपण नोंद घेण्यासारख्या आहेत
आहे की नाही. आपण स्वतः कारण इतर नोंद घेतात, आपण स्वतःची घेत नाही नोंद, इतरांना कळतं, आपल्याला कळत नाही. परंतु इथे ते खूप छान आहे दोन्ही उदाहरणं. हनुमंतांचं उदाहरण खूप छान आहे. बरं, ह्या लोकांनी कामं नाही केलीत का? की नाही, त्यांनी खूप मोठी मोठी कामं केली. आपण विवेकानंदांचाच विचार केला किंवा हनुमंतांचा विचार केला, यांनी आपण आपले डोळेच आपले काय म्हणतात हे होतात, दिपतात. इतकी प्रचंड प्रमाणावर मोठ्या प्रमाणावर कामं केलेली आहेत. हनुमंत तर चिरंजीव आहेत, स्वामींचं वय अल्पायू होते ते, परंतु वय कमी असो की जास्ती असो अफाट कामं केलेली आहेत. कल्पनाच करता येत नाही एवढी कामं केलेली आहेत. परंतु ती नसती उठाठेव त्यांनी केलेली नाही. की नाही, त्यांनी काय केलं आहे, जे काही केलेलं आहे ते ब्रह्मपूजन आहे. लक्षात घ्या, ती काय आहे, गुरुसेवा आहे. त्यातलं आपल्याला 2-4% जरी जमलं ना तर आपण धन्य होऊन जाऊ. की नाही, त्या भावनेने केलं जे काही करतो ते. शेवटी काय, क्रिया ही कधीच महत्त्वाची नसते. ते महाभारतात आपण ते उदाहरण नेहमी बघतो की तो कसाई आहे, खाटी आहे, त्याचं काम एका प्रकारचं आहे की नाही, त्याला त्यांनी ब्रह्मज्ञान झालं आहे. की नाही, आपण म्हणू शकतो ते फारच खालच्या दर्जाचं काम आहे. की नाही, किंवा ती गृहिणी आहे, घरी आपलं काम करतच आहे, तेवढं ते काय काम आहे, ते नॉन प्रोडक्टिव्ह काम आहे की नाही. आपणच थोडं त्याला काही प्रोडक्टिव्ह नाही आहे की नाही. प्रश्न तो नाही आहे, तुम्ही त्याला काय लेबल लावता, त्याचा काय दर्जा ठरवता हे मुख्य नाही आहे. की नाही, हे आहे तुम्ही ब्रह्मपूजन करता काय, ब्रह्माची पूजा करता काय. गीतेमध्ये हा भाव संपूर्ण आला आहे. की नाही, स्वकर्मणा तमभ्यर्च सिद्धिं विंदती मानवाः. आहे की नाही, 18वा अध्याय तो स्वकर्मणा, सोपी स्वकर्मणा, तृतीया स्वतःच्या कर्माने, म्हणजे तिथे काही लावले नाही ह्या कर्माने की त्या कर्माने असं काहीच म्हटलेलं नाही आहे. स्वकर्मणा, तम तम म्हणजे ब्रह्म, अभ्यर्च म्हणजे पूजा. त्वम अभ्यर्च स्वकर्मणा तमभ्यर्च सिद्धिं विंदती मानवाः. कॉमन नाव नाही, मी सामान्य नाम आहे. मानवाः तो भारतातला आहे की आणखी कुठलेला आहे याचा उल्लेख नाही. नराः मानवाः हे सगळे आपल्याला शब्द सापडतात गीतेमध्ये. नराः मानवाः सिद्धिं विंदती मानवाः, हा किती व्यापक शब्द आहे बघा. मानव की नाही, हा सगळ्या दोन ज्यांना मानव शरीर आहेत सगळ्यांना लागू होतो. कारण सारा मानव शरीर ज्याच्यावर कुठेही असो तो, आहे की नाही, तो उत्तर ध्रुवावर असो, कुठेही असो, तो मानवच असतो. नाही, बाह्य आकृती त्याची मानवाचीच असते बघा. थोडाफार फरक असेल पण त्याला बरोबर सगळे अवयव तेच असतात. की नाही, मानवाचेच अवयव असतात. म्हणून इतकी व्यापक असा शब्द आपले. सिद्धिं विंदती, त्याला सिद्धी यश मिळतं. गीतेमध्ये हा भाव खूप आहे. की नाही, सिद्धिं विंदती, तुम्ही काही करा, अर्थात उत्तम कर्म. तुम्ही देवाची पूजा समजा 2 फुलं वाहून देव करू शकता आणि देवाला हार वाहून सुद्धा करू शकता. तेव्हा तुम्ही हार वाहू शकता, 2 फुलं कशाला वाहणार. की नाही, नाही, ज्याला देवाची पूजा ज्याप्रमाणे करता येते त्याच्या कृतीप्रमाणे, त्याच्या पात्रतेप्रमाणे त्यांनी जरूर करावी. की नाही, मग देवाला त्या 2 फुलं कशाला व्हायची. म्हणून गीतेमध्ये तिथे पुन्हा यत म्हटलेलं आहे. यत म्हणजे जे काही असेल ते, काही विशिष्ट नाही. यत करोषी हे क्रियापद आहे, क्रियापद आहे. यत करोषी, जे काही करशील ते. तिथे कुठेही त्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचं विशेषीकरण केलेलं नाही आहे. की नाही, सामान्य आहे ते. यत करोषी, जे करशील ते, याचा अर्थ तसा होतो. यत करोषी यदश्नासी म्हणजे काय खाशील, माता जे काय खाशील ते. आपण कितीतरी विविध प्रकारचे पदार्थ खातो जन्मभर. की नाही, म्हणजे यदश अश्नन म्हणजे खाणं, भोजन करणं, तोंडावाटे आपण गिळणं, त्याला अश्नन म्हणतात. की नाही, म्हणून अनश्नन शब्द आहे, त्याच्यातून अनशन शब्द आलेला आहे. अनशन म्हणजे न खाणं, हा उपनिषदामध्ये शब्द आहे, बृहदारण्यक उपनिषदामध्ये. अनशन म्हणजे न खाणं, अनश्नन
अश्नन म्हणजे खाणं. यदश्नासी यज्जुहोसी ददासी यत. बघा सगळे क्रियापद आहेत आणि जे खाशील, जे होमशील, जे देशील, यत तपस्यसी कौंतेय. हे अर्जुना, तू जो काही माझ्यासाठी त्रास सहन करशील, उपास करणं म्हणजे त्रास सहन करणं तपस्या आहे ती, आहे की नाही. हे एक प्रकारची तपस्या आहे की नाही. जे काही तू माझ्यासाठी करशील, लक्षात घ्या, ही गुरुची सेवा आहे की नाही. जे काही माझ्यासाठी करशील ते काय करतो, तत्कुरुष्व. हाही क्रियापद्धत आहे, करू. ते काय कर, मत अर्पणम. यत मत असे, तिकडे यत आहे, इकडे मत आहे. मत अर्पणम की नाही. तू मला अर्पण करते, मला अर्पण कर. म्हणून ही जी क्रिया आहे मला अर्पण करण्याची, जी कर्म आहे ती भगवंताची कर्म आहे, त्यांनी तुम्हाला दिलेली आहे. ती गृहिणी म्हणते देवाने मला सोपवलं की मी देवाची सेवा करते. पतीची सेवा म्हणजे देवाची सेवा करते. तो खाटीक म्हणतो आहे, महाभारतातल्या कथा आहेत या, आणि तो म्हणतो आहे की मी देवाची सेवा करतो, ब्रह्मसेवा करतो आहे आणि सिद्धी बिंदती, मला सिद्धी मिळालेली आहे, मला ब्रह्मज्ञान झालेलं आहे. कारण तो काही ते हे करत नाही आहे, तो सेवा करतो आहे. ते प्रकृतीचं जे आहे त्याची आपली भूमिका निभावतो आहे. हे प्रकृती हा रंगमंच आहे, त्याच्यावर आपल्याला एक भूमिका दिलेली आहे. जसं प्रत्येक नटाला छोटी मोठी भूमिका दिलेली असते. काही मुख्य भूमिका असतात, काही गौण भूमिका असतात. त्या भूमिकेबर हुकूम तो व्यक्ती वागतो तरच ते चित्रपट किंवा ते नाटक जे काय असेल ते होईल की नाही. त्याला त्याची भूमिका समजली पाहिजे आणि त्याप्रमाणेच त्याने अभिनय केला पाहिजे. दुसऱ्याचा अभिनय करून चालणार नाही, आहे की नाही. राजाचा अभिनय राजानेच केला पाहिजे, तसंच केला पाहिजे. आणि जो चोपदार असतो किंवा जो नोकर असतो त्याने तोच अभिनय केला पाहिजे. प्रत्येकाचा अभिनय ठरवून दिलं आहे. कारण तो त्याचं महत्त्वच नाही, याचे नाही त्याचे नाही. कारण काय, ते देवाने दिलेलं तुम्हाला भूमिका आहे ती नाही. म्हणून ते गीतेमध्ये 5व्या अध्यायामध्ये हा जो शेवटून दुसरा श्लोक आहे, भोक्तारम यज्ञ तपसाम, फार सुंदर श्लोक आहे. 5वा अध्यायच खूप सुंदर आहे की नाही. त्याचा आधीच हा शेवटचा श्लोक आहे. त्याच्या आधीचा श्लोक आहे, यतेंद्रिय मनोबुद्धिर्मुनिर्मोक्षपरायण विगतेच्छा भयक्रोधो यस सदा मुक्त एव सह. काय सुंदर श्लोक आहे बघा. तो शंकराचार्यांचं भाष्य पण सारखं केलं आहे. त्याला दुसऱ्या मुक्तीची गरज नाही असं त्यांनी भाष्य केलं आहे की नाही. शब्द कसा आहे, यस सदा मुक्त एव सह. मुक्त एव म्हणजे मुक्तच आहे तो, सदा म्हणजे नेहमीचंच आहे. यस सदा मुक्त एव सह, तो नेहमीच मुक्त आहे. कोण, यतेंद्रिय मनोबुद्धी की नाही. ज्याने आपले मन बुद्धी इंद्रिय जे आहे हे आपल्या काबात ठेवलं आहे, त्याला असं पळू दिलं नाही आहे. इथे जे म्हटलं आहे ना, उठाठेव वगैरे करत नसतो तो, आहे की नाही. जे काय करतो, मी फक्त माझ्यापुढे स्पष्ट आहे, माझी भूमिका स्पष्ट आहे की मला देवाची सेवा करायची आहे. मी फक्त पूजा करतो तेव्हा देवसेवा होते नाही आहे. जे काही आहे ती देवसेवा आहे. यत करो तत्कुरुष्व मदर्पणम. नाही, मुनीही आहे तो, सतत विचार करतो. मुनी हे मननशीला म्हटलं शंकराचार्यांनी. तो मुनी आहे, सतत विचार करतो म्हणजे विवेक करतो या अर्थाने. कारण विवेक करावा लागतो, सतत मन इकडे तिकडे जातो. आणि मोक्षपरायण आहे, त्याच्यासमोर एकच उद्देश आहे की नाही, मोक्षपरायण, तर त्याची मुक्तीमध्ये आहे. म्हणजे इथे जे म्हटलं आहे हे त्याला माहीत आहे की जग भुरळ पाडत असतं नेहमी. आपला अविवेक नेहमीच जागृत होत असतो. विवेकाला धरून ठेवणं फार कठीण आहे की नाही. अविवेक नेहमीच तो उसळ्या मारत असतो. म्हणतो आहे मोक्षपरायण. नंतर विगत गेलेले आहेत, इच्छा, भय, क्रोध. एवढं जर घडलं ना, मग तुम्हाला मुक्त व्हायची गरजच नाही आहे. तुम्ही नेहमीच मुक्त आहात, मुक्तच आहात. एव शब्द आहे ना, तुम्ही नेहमीच मुक्त. त्याच्यानंतरचा श्लोक फार सुंदर, शेवटचा श्लोक आहे हा, की विगतेच्छा भय क्रोधो मुक्त यस सदा मुक्त एव सह. ते काय, हा जो यज्ञ तपसाम, भोक्तारम यज्ञ तपसाम, 3 गोष्टी सांगितले. भोक्तारम यज्ञ तपसाम, सर्वलोक महेश्वर. भोक्तारम यज्ञ तपसाम सर्वलोक महेश्वर, सुहृदम सर्वभूतानां ज्ञात्वा माम शांती मृच्छति.
आधी म्हटलं आहे तुला मुक्तच असतो, नेहमीच मुक्त असतो. इथे म्हटलं आहे शांती मृच्छती प्राप्नोती, त्याला शांतीची प्राप्ती होते. शांती म्हणजे मुक्ती की नाही, त्यालाच मुक्ती म्हणतात. परमशांती गीतेमध्ये पराम शांती बरेच झाले, दुसऱ्या अध्यायात आलं गीतेभर आहे शब्द आहे की नाही. शांती म्हणजे त्याला मुक्ती, नाही तरी शांतीच नसते आपल्याला की नाही. खरी शांती काय आपल्याला माहीतच नाही आहे. सुख म्हणजे काय फक्त आपल्याला इंद्रियांच्या माध्यमातून मिळतं, आपण सुख म्हणतो. खरं सुख म्हणजे माहीतच नाही आपल्याला. खरी शांती काय माहीतच नाही आपल्याला, नेमकी काय त्याचा कधी आपण एक क्षणसुद्धा अनुभव घेतलेला नाही आहे की नाही. एक क्षण घेतला तरी खूप मोठी गोष्ट असते नाही. म्हणून त्याला शांती मृच्छती. 3 गोष्टी आहेत. एक पहिली गोष्ट आहे भोक्तारम यज्ञ तपसाम. तुम्ही जे काही करता ते यज्ञ आहे, यज्ञरूप आहे. ब्रह्मार्पणम ब्रह्मावीत, ती तपस्यारूप आहे. तुम्ही जे जीवन जगता जन्मापासून शेवटपर्यंत ते तुमचं यज्ञरूप आहे, जीवन यज्ञरूप आहे की नाही. ती तपस्या आहे शुद्ध बरं. आणि दान पण आहे. 3 शब्द गीतेत वापरले आहे, यज्ञ दान तप, हे 3 शब्द त्यालाच कर्म म्हटलं आहे गीतेमध्ये की नाही. यज्ञदान तपश्चैव पावनानी मनीषिणाम. जे मनीषी असतात, विचार करणारे असतात, त्यांना पावन करतात, त्यांना पवित्र करतात. 3 कर्म यज्ञ दान तपस, या 3च म्हटलं आहे. म्हणजे जे तुम्ही कराल ते सगळं यज्ञ दान तपरूप असतं की नाही. आता तपरूप तुम्ही कर्म केलं, कर्माचं फळ असतं. आता फळ कोणाचं आहे ते म्हणतात मी आहे, माझं फळ आहे. भोक्तारम, फार सुंदर श्लोक आहे तो. भोक्तारम, मी भोगता आहे त्याचा की नाही. त्याच्या फळावर तुमचा अधिकार नाही आहे की नाही. कारण मी तुमच्याकडनं कर्म करवतो आहे, मी तुम्हाला करायला सांगतो, मी करवतो, तुमच्याकडून करवतो. तुम्हाला माहीत नसलं त्याला भुरळ पाडलं म्हणतं, मोहात पडतो आपण, त्याला वाटतं मी करतो आहे की नाही. देव म्हणतो मी तुला दिलेलं आहे काम ते तू कर, माझ्यात तर्फे तू कर की नाही. त्यालाच ती सेवा आहे. म्हणून त्याला म्हटलं आहे प्रसन्न करून घेणं. आपण आधी म्हटलं आहे ना की त्याला प्रसन्न करून घ्यायला पाहिजे. ईश्वराची कृपा संपादू जाता आद्या स्वरूपिणी जी, तिला प्रसन्न करून घेतलं पाहिजे या अर्थाने की नाही. ब्रह्माच्या पूजेची काही गरज नसते, ते तर अविकारी आहे की नाही. परंतु मायेच्या हा जो विस्तार आहे तिच्या माध्यमातून मला तिला प्रसन्न करून घेते. ती प्रसन्न झाली की ब्रह्म प्रसन्न होतो. ब्रह्माची कृपा आपल्याला प्राप्त होते. सर्व लोक महेश्वरम, कशाला तुम्ही त्याला देणार, तुम्ही कर्म करणार आणि त्याचं फळ देवाला कशाला देणार. याचं कारण आत्ताच सांगितलं की ते देवाने तुम्हाला दिले कशावरून. दुसरं आहे की सर्व लोक महेश्वरम, जे ब्रह्मांड तुम्हाला ज्ञात आहे, जे ज्ञात नाही आहे, म्हणजे त्याला सर्व शब्द लावला आहे. सर्व लोक आपल्याला थोडंसं ज्ञात आहे, बरंचसं ज्ञात नाही, माहीत नाही आपल्याला. सर्व लोक महेश्वरम, ईश्वर नाही आहे, महेश्वर आहे तो, आणि सर्व लोकांचा महेश्वर आहे, काहीच वगळलं जाऊ शकत नाही की नाही. तो सगळ्या ब्रह्मांडाचा स्वामी आहे आणि आपण त्याचे काय सेवक आहोत. म्हणजे आपला दर्जा किती मोठा आहे. तुम्ही तुमच्या स्वामीला ओळखलं तर तुमचा दर्जा किती मोठा आहे, तुम्ही किती महान आहात. तिसरं आहे श्रुदम सर्वभूतानाम, सगळीकडे शब्द सर्व लावले बघा. सर्वभूतानाम सुरुत आहे. सुरुत म्हणजे काय, तुमच्या हृदयाचा जवळचा, आपण त्याला जीवलग वगैरे म्हणतो आहे की नाही, अतिशय जवळचा. तुमचं नेहमी जसं मुलासाठी आई सुरुत असते, आईवडील सुरुत असतात. मित्रासाठी मित्र खूप परममित्राचा सुरुत असतो. अर्जुनाचा सुरुत कृष्ण होता. म्हणजे काय, त्याच्यातून काही अपेक्षा. त्या सुरू शब्दाचा कारण सुरू शब्द गीतेत 2-4 आलेला आहे की नाही. मी जगाचा सुरुत आहे असे म्हटले, तेही म्हटलेलं आहे 5व्या अध्यायातही म्हटलं आहे. सुरू शब्दाचा काय अर्थ होतो की तो तुमच्याकडनं काही अपेक्षा करत नाही. उपकाराची अपेक्षा न करता उपकार करणार त्याला सुरुत म्हटलं जातं. हृत शब्द आहे त्याच्यामध्ये आहे की नाही. त्याचं तुमचं हृदय एकच होतं. तो म्हणजे स्वतःचाच उपकार करतो. त्याला स्वतःवर काही जेवल्याने त्याला जेवढा आनंद होईल तेवढा दुसरा जेव घालण्याने त्याला आनंद होतो असतं. एक थोडंसं आपण त्याचा असा काढला तर अर्थ की नाही. सुहृदम सर्वभूतानाम, सगळ्या भूतांचा म्हणजे सगळ्या जगाचा सुहृद मी आहे. त्याची नेहमी काळजी करत असतो, नेहमी चिंता करत असतो. ह्याला कसं काय म्हणजे याचं कसं भलं होईल आहे की नाही. 3 गोष्टी आहेत बघा. या 3 गोष्टी म्हणजे कशा आहे, अस्ति भाती प्रिय आहे. अस्ति भाती प्रिय, सर्व लोक महेश्वरम, अस्ति आहे
हे जे चेतना आहे, ज्याला आपण भोक्तृत्व म्हटलं आहे, भोक्तारम यज्ञ तपसाम आणि श्रुदम सर्वभूतानाम, म्हणजे प्रियत्व आहे त्याच्यामध्ये, हे ब्रह्माचे गुण आहेत. त्याला म्हणू शकता उपाधी म्हणा, काही म्हणा. तर हे सगळं जे आहे, म्हणजे सगळ्या ज्या गोष्टी आहेत आपल्या जीवनात, सगळं जीवन कसं आहे, हे ज्याला गीता म्हटलं ईशावास्य म्हटलं, ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्याम जगत तेन त्यक्तेन भुंजिता मा गृधक कस्य सिद्धनम. तुम्ही जे काही असेल ते नाही, शुभ अशुभ दोन्ही, शुभाशुभाचा विचार करू नका. म्हणून त्याचा नेक्स्ट श्लोक जो आहे, यत करोषि यदश्नासी, याच्या नेक्स्ट श्लोक आहे शुभाशुभ फलैरेवं मोक्षसे कर्मबंधनैः. म्हणून तुम्ही शुभाचा विचार करू नका, अशुभाचा विचार करू नका, शुभफलाचा विचार करू नका, अशुभ फलाचा विचार करू नका, कारण ते तुम्हाला कळणारच नाही की नाही. म्हणून स्वामीजी म्हणतात तुम्ही किती शुभ कर्म केलं काही ना काही अशुभ असतंच, आणि किती तुम्ही अशुभ केलं तर काही ना काही शुभ असतंच, ते तुम्हाला कळणार नाही की नाही. म्हणून शक्यतो शुभकर्म करा, तुम्हाला जेवढं कळतं तेवढं, आणि त्याचं फळच लक्षात ठेवा. आणि काय करा, मोक्षसे कर्मबंधनैः, त्याचं बंधन असतं. तुम्ही जर देवाला अर्पण केलं तर तुम्ही त्यातून मुक्त होता, देवाला प्रसन्न करून घेता. आणि म्हणून ही 2 उदाहरणं मोठी दिलेली आहे, स्वामींचं दिलं आहे आणि एक हनुमंताचं दिलं आहे की नाही. दोन्ही उदाहरणं फार अफाट सुंदर आहेत की नाही, की ॲक्च्युली आपल्या जे दृष्टांत आहेत जीवनामध्ये तुमच्या आमच्यासाठी आहे की नाही. शंकराचार्य सगळेच संत वगैरे यांनी काय केलं जीवनभर, एवढे महान झालेत कसे ते महान असे झाले की तुमच्या आमच्यासारखे जगले नाहीत. ते बाहेरून दिसतात की तुमच्या आमच्यासारखे जगलेत, तुमच्या आमच्यासारखे जगलेत नाहीत ते आहे की नाही. त्यांनी श्वास घेतला, आम्ही श्वास घेतला, आपणही श्वास घेतो आहोत. पण हा जगणं तशा प्रकारे जगणे, हे काय हेतू पुरस्सर जगणं आहे. म्हणजे काहीतरी समोर ठेवून जगले आहेत ते, त्यांनी ते प्राप्त करून घेतलं. आपण काहीही समोर न ठेवता जगतो आहोत. जस्ट जसं आजचा दिवस उगवला, उद्या उगवला, परवा उगवला, बस. दसरा गेला, आता दिवाळी येईल, दिवाळी जाईल, पुन्हा दुसरं गेल्या वर्षी झाली, पुढच्या वर्षी. हा आपला सगळा आहे. जसं म्हटलं आहे ना, पुनरायातो काल क्रीडती गच्छती आयु तदपि न मुंचती आशा पायु भज गोविंदम भज गोविंदम. हे जे भज गोविंदम जो प्रकार आहे हा त्यांनी जन्मभर केला आहे. तो तुम्हाला दिसो सामान्य माणसाला की न दिसो की नाही. जसं प्रल्हाद होता, त्यांनी फक्त काय केलं, देवाचं नाव घेतलं, अजर अमर झाला तो की नाही. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला तात्विक बुद्धीने कळतात आणि दृष्टांताच्या माध्यमातून कळतात. तो प्रकार आपल्याला भगवद्गीतेतही दिसतो आणि वचनामृतातही दिसतो. पुढच्या प्रवचनात बघूया याचा पुढचा विषय 10वा अध्याय. ओम निरंजनम नित्यमनंतरूपम भक्तानुकंपाद्रितविग्रहं वै ईशावतारं परमेशमीड्यं तं रामकृष्णं शिरसा नमामि. ओम शांति शांति.